घरफोडी चोरी करणाऱ्या तृतीयपंथीस मिरज येथील अमर टॉकीज परिसरातून ताब्यात घेतले। त्याच्याकडून 1,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। कैलास उर्फ कल्याणी रवींद्र जाधव वर्ष 23 राहणार गोवारी तालुका कराड जिल्हा सातारा असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे। सदर कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी केली आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल लोहार यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की तृतीयपंथीय कैलास उर्फ कल्याणी जाधव हा त्याने चोरी केलेले दागिने विक्री करण्याकरिता मिरज येथील अमर टॉकीजजवळ येणार आहे। खात्रीशीर बातमी मिळाली असता पथकाने सापळा लावून त्यास ताब्यात घेतले। सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी तृतीयपंथी इसमाच्या मदतीने त्याची अंगझडती घेतली असता कैलास उर्फ कल्याणी यांच्या हातातील हँडबॅगमध्ये सोने मिळून आले। सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सांगितले की त्याच्या ओळखीचे जयवंत बागडे यांच्यासोबत शाहूनगर विटा येथे देवाच्या कामाकरिता जात असताना जयवंत बागडेच्या राहत्या घरी घरफोडी चोरी केलेले सोन्याचे दागिने असल्याची कबुली दिली। त्याच्या कब्जातील सोन्याचे दागिने गुन्ह्याच्या पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्धन यांनी पंचासमक्ष जप्त केले। तृतीयपंथीय आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी विटा पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास विटा पोलीस ठाणे करीत आहे।